नमस्कार, मी स्मिता पाटील सुनीताच ब्लॉग्स अँड स्टोरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आता मी उभी आहे आमच्या जिथे आम्हाला आमची राहण्याची सोय केलेली आहे। आता तुम्ही म्हणाल 8 वाजलेत आणि ही बाई अशी काय, ही मध्ये 7ला शिफ्ट असते तर हो, आम्ही रात्री 1:30 वाजता पोहोचलेलो आहोत। जिथे आमची राहण्याची सोय केली आहे त्या ठिकाणी मी आता उभी आहे आणि आता थोड्या वेळात मी पण आता तयार होते आणि वातावरण खूप प्रसन्न आहे आणि अर्थात कोकण आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघतच आहात, नारळाची वाडी आहे आणि जवळच समुद्र आहे। म्हणजे अगदी मी जिथे उभी आहे ना त्याच्या साईडला थोडीशी लेफ्ट खूप सुंदर समुद्र आहे, तुम्हाला मी दाखवते। 1 मिनिट। ती वाडी हे बघा आणि खूप सुंदर आहे वाडी। हे आम्हाला जिथे उतरवलेलं आहे तो एरिया आहे, मी खालून पण दाखवेन तुम्हाला कसं दिसतं ते, म्हणजे अगदी टिपिकल फिल्मी स्टाईल। हे बघा आणि आता इकडे ना माकडाची पिल्लं आलेली आहेत बघा बघा, हलते 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 पण समोर नाही येत, तिकडे नारळाच्या झावळीमध्ये आहेत। आणि तो बघा समुद्र दिसला का, दिसला का समुद्र? हा, तर तो समुद्र आहे आणि आमचा स्टील आता बघा एकटाच कसा फिरतोय। त्याला म्हटलं बाबा एवढ्या लांब जाऊ नको, कोणीतरी एखादी सुंदर कुठेतरी नारळाच्या झाडावर नाही ह्याच्यावरती बसलेली असेल तर लागेल मागे। रात्री गेला होता पोरगा तिकडे समुद्रकिनारी। सो हे आहे, अजून थोड्या वेळाने मी तुम्हाला छान असं दर्शन घडवते। ओ वाव, सुंदर पिल्लूच आहे ते ॲक्च्युली। हे आहे लोकेशन आम्हाला राहायला दिलेले जागेचं आणि हे बघा खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे। आणि हे इथे कॅन्टीन आहे। दादा आता मस्तपैकी घावन आणि चटणी बनवून देत आहेत। 1 युनिट तिकडच्या हॉटेलमध्ये आहे आणि मी आणि आमचे आर्टिस्ट या हॉटेलला आहे। वाव, फिश बघा, हो 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 हो, हे बघा दादानी मस्त गरमागरम घावन दिलेलं आहे मला। आहा हा हा हा, या सगळ्यांनी नाश्ता करायला। घावन आणि चटणी आहे आणि आमचं दुसरं युनिट दुसऱ्या हॉटेलमध्ये आहे। मी इथे आमच्या आर्टिस्ट यांच्यासोबत आहे। गणू, ए गणू, तू नाश्ता केला गणू? अरे मी बोलवते आहे। गणू, तू नाश्ता केला? तुला दिलं खाऊ? कोणी ओळखीचं आलं का तुझ्या? ए गणू, गणू शेपूट बघा कशी हलवतोय। मी नवीन आहे ना त्याच्यासाठी। काय झालं बाबू, माकडं तुला त्रास देतात? इकडे माकडं आलेत ना, गणूला खूप त्रास देतात। कोण शेपूट ओढतं, कोण त्याचं कान ओढतं, असं चालू आहे इकडे प्रकार। आणि इथे मी नाश्ता करते। वाव, वॉट्स लवली। दुसरं युनिट इकडे आहे उतरलेलं, त्यांच्या जे ते राहत असलेल्या ठिकाणचा हा असा ॲटमॉस्फिअर आहे। आणि आता आम्ही लवकरच आमच्या लोकेशनवरती जाणार आहोत।